आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला त्याचाच राग आला. मला परवा म्हणजे टेंडर काढले. आम्ही कशाला साहेब यांना हे करू, पण तुमची एवढी ही तुम्ही कुठे ओळखता एवढं तुम्हाला भ्रष्टाचारासाठी 5 मिनिट पुराणा कोणते हे सगळे मध्ये कंपनी आता ह्यांची कोणती कामं आहेत तुम्हाला माहिती सगळ्यांना. कशाची काम आहेत ते उघडपणे जाहीरपणे मान्य करावं त्यांनी सगळ्यांनी. पण आम्ही जाऊ द्या, ते सिस्टमच सगळी भ्रष्ट झाली. कुणाकुणाशी लढायचं आम्ही. पण आम्ही काय म्हणतो, आमच्या समस्या सोडवा ना. तुम्हाला आम्ही फक्त त्यांनी दिलंच नाही सर. आमचं दिलेलं आहे मॅडम. नाही एक मिनिट आमचं ऐका साहेब. जरा तुम्हाला तरी अधिकारी म्हणून हे पाळला मी पत्र. आणि त्याच्यात त्यांनी ग्रामसभेचा ठराव देखील नसल्याची माहिती समोर येते. नाही त्याबद्दल मी बघू आपण. आता ते वेगळं आम्हाला ते हे मुद्दे जे आहेत पत्रकार महोदयांनी मांडलेले मुद्दे जे आहेत त्यासाठी आम्ही वेगळं आंदोलन करू. विहिरीच्या बाबतीत काय काय कुठाने केलेत कुणी कशाबाबत ते माहिती घेऊ आम्ही अगोदर. कारण आम्ही केस विकास संघर्ष समिती बेफिके असे आंदोलन करत नाही. आम्ही आंदोलन करतो पूर्ण हे करूनच. बघा किती लवकर पोलीस ताबडतोब पळाले. हेच पोलीस जर आमच्या क्वार्टरसाठी पळाले असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता. ज्या इतक्या लवकर पोलीस इथे येतात आम्हाला पकडायला, तेवढ्या लवकर जर पोलीस क्वार्टरकडे पळाले तर केसचं खूप भलं होईल असं आम्हाला वाटतं. आता फक्त तुमच्या हातात आमच्यावर कायद्यावर केस करणे, बाकी तुमच्या जनतेसाठी काही करू शकत नाही. कायदा सुव्यवस्था आम्ही आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. तुमच्याकडे कशी आली नाही. तहसीलदार महोदयाचं पत्र जाते तुम्हाला. यांचं काम आहे आम्हाला परावृत्त करणं आंदोलनापासून. पत्र देत नाहीत. आम्ही गुन्हे किती मोठे घ्यायला तयार आहे जनतेसाठी. आमचं काही खोटं असलं तर तुम्ही बघा जरा. आमची एवढीच विनंती आहे, ताबडतोब पुढच्या 15 दिवसात हे क्वार्टर या ठिकाणी हँडओव्हर झाले पाहिजे. आणि बाळासाहेब आले, रोडे साहेब, मांजरबे साहेब आणि बाळासाहेब आले. आमचे म्हणणे साहेब यांचं काम होतं काय द्यायला. तुम्ही आंदोलन करू नका, अमुक आम्ही हे करू की नाही करू, होत नाही काही जे असेल ते. पण प्रशासनामध्ये ही इतकी मस्ती कधीपासून आली की आम्हाला साधं आंदोलन करत्याला प्रशासन खबर बी देत नाही की तुमचं हे काम झालंय ना झालंय, होऊ शकत नाही. आम्ही विड्रॉल करू आंदोलन, पण का सांगत नाही. याच्यासाठीच आंदोलन आहे आमचं. आमच्यावर किती केसेस झाले असतील आम्हाला माहित नाही, ते मोजू शकलो नाहीत आम्ही आजपर्यंत. आणि आम्ही प्रशासनाला कधी धारेवर धरत नाही. पण जनतेला इतक्या रास्त मार्गाने साहेब तुम्ही आता माहित नाही. आमचं हे 3 वर्षामध्ये 3 वर्षापासून बिल्डिंग डूब गाठवतोय. पलीकडे बघा लहान मुलं दारू पेली. भयान स्थिती आहे केजरीवाल्यांनी. आम्ही यासाठी उद्विग्न होणे आंदोलन करायला. आम्ही शासकीय निवासस्थानात 3 वर्ष झालं बांधलं, फक्त लाईट नाही म्हणून. तुम्ही बघा एक फक्त चक्कर मारा एक केजचे पोलीस म्हणून आमच्यासाठी. आणि तुम्हाला कायदा सुव्यवस्थेची कल्पना येईल की कशी राहील कायदा सुव्यवस्था केजमध्ये. आम्हाला एकदा आमच्यासाठी आमच्यासाठी तुम्ही कोणते गुन्हे दाखल करायचे तर आम्ही नम्रपणे तुमचा आदर करतो. पण आम्हाला फक्त एक प्रश्न उत्तर पाहिजे. आम्ही ज्या कामासाठी आंदोलन या ठिकाणी करायला आम्ही अजित पवार दादा नाही भेटणार आहे की नेमकं आमचं चुकतंय कोण प्रशासन की आम्ही व्हिडिओ सगळं दाखवणार आहोत. आम्ही आज पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आम्ही हे आंदोलन विड्रॉल करतो, पण कायमचं नाही. पुढच्या 15 दिवसात थांबासाठी 2 मिनिट नाहीत नसतील साहेब. आम्ही काय म्हणणं साहेब, मग बाहेर जायचं मध्ये कशाला घेतात. बरं गेलं जावा तुमचं आमचं नको. तुमच्यासाठीच आहे जनतेमुळे. जावा साहेब जावा बाबा. तुम्हाला काही चला या खाली ज्यांना यायचं सुरेश भाऊ या खाली. आपल्यासाठी चालू आहे. तुम्हाला माहिती का केस कोणत्या परिस्थितीत चाललंय. तुम्हाला घाई झाली खरं आहे. 4 इमारती किती दिवसापासून 3 वर्ष झालं बंद आहे तिथे. तुम्हाला त्याचं नाही काही पत्रकार मी आपणच सोडलं होतं. ताबडतोब हँडओव्हर करावेत या मागणीसाठी केस विकास संघर्ष समिती आज हा इशारा पुन्हा एकदा देत आहे. आम्ही पुन्हा विनंती करतो अधिकाऱ्यांनी सिरियसली घ्यावं, लोकांच्या समस्या सोडवाव्यात. केवळ भ्रष्टाचारात दिवस रात्र लुप्त होऊन आयुष्य जगण्यात अर्थ नाहीये. तुमच्यापेक्षा 7वी पास असणारे मुलं कदाचित चांगलं काम करू शकतील, समाजाबद्दल विचार करू शकतील. म्हणून आम्ही आज तुम्हाला इशारा देतोय. तुम्हाला पोलिसांना सुद्धा कळवायला तुम्हाला कदाचित वेळ नाहीये. पोलिसांना सुद्धा कळवलं नाही आमच्या आंदोलनाबद्दल की कुलूप ठोकणार आहेत म्हणून.
इतका निरागस आणि बेफिकीरपणा प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये का आला याचं उत्तर आम्हाला हवंय. आम्ही निवेदन दिलेलं आहे रीतसर आणि आम्ही एक व्हिडिओ बी टाकला होता. तिसरी वेळ 3 वर्ष झालेले 3 वर्षात अद्याप या बिल्डिंग का हँडओव्हर झाल्या नाही प्रशासनाला आणि केज पंचायत समितीनं या का हँडओव्हर करून घेतल्या नाहीत याचं उत्तर आता जनतेला पाहिजे आहे. आम्ही विनंती करतो किंवा यानंतर तरी प्रशासन ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब आपला हा जो ज्या 4 इमारतीत आमच्या जिथं आमची मुलं इथले युवक वाईट मार्गाला लागू लागलेले ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणून तात्काळ जर हे नाही केलं तर याच्यापेक्षा लोकांना सोबत घेऊन मोठं आंदोलन करू तेव्हा तुमची पळती होईल थोडी होईल हे बी प्रशासनाने यापुढे लक्षात ठेवावं. सर आपण वारंवार गेले अनेक 3-4 वर्षापासून आंदोलन करीत आलेला आहात, परंतु प्रशासन बेदखलपणा घेत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी इमारती म्हणता त्या ठिकाणी अनेक वामधंदे चालत आहेत. यास नेमकं कोणतं प्रशासन जबाबदार आहे? पंचायत समिती जबाबदार आहे, कारण का पंचायत समितीनं अहवाल पाठवायला पाहिजे होते की ही समस्या गंभीर होऊन बसलेली आहे. लोक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथं निर्माण झालाय. पंचायत समितीनं वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं. मात्र येणाऱ्या एकाही BDOनं गटविकास अधिकाऱ्याने एकाही कुठल्याही मोठे सिरियस अहवाल पाठवले नाहीत की इथं काय चाललंय केजमध्ये. फक्त ते काम झालं नाही एवढ्या पुरतं नाहीये, तिथं काय अवैध धंदे सुरू आहेत यासाठी आमचं आजचं आंदोलन आहे. आम्ही अपेक्षा करतोय पुढील 15 दिवसामध्ये हे क्वार्टर पूर्णपणे हँडओव्हर झाले पाहिजेत. नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन. पुन्हा मात्र आम्ही किती या केसेस पिसेसची आम्हाला भीती नाही, कारण आम्ही कायदा मानणारे माणसं आहेत. परंतु कायदा मोडायची वेळ का आली हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अगोदर विचार करावा आणि पोलिसांनी त्याचे अहवाल तयार करावेत की जनता रस्त्यावर काय येऊ लागलेली आहे, तेव्हा जनतेवर नंतर गुन्हे दाखल करावेत. अशी वेळ आमदार खासदारांनी बी लक्षात घ्यावं लोक रस्त्यावर काय येऊ लागलेत ते, कारण ही समस्या आमची गंभीर आहे. तिथं अवैध धंदे सुरू आहेत आणि भयंकर परिस्थिती भयानक आहे तिथली. काय जाऊन बघा तिथं काय परिस्थिती ते, तिथं पडलेल्या गोष्टी तुम्हाला उत्तर देतील किती भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे ती. सर नेमकं ती बिल्डिंग हस्तांतरित का होत नाही? फक्त लाईट पुरवठा झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर लाईट पुरवठा झाला नाही तर आतापर्यंत प्रशासन का गप्प बसलं? संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयाची ही मालमत्ता का बसून ठेवली? कोण जिम्मेदार आहे याला? म्हणजे तुम्हाला कोणी विचारत नाही, आंदोलन केल्यानंतरच तुम्ही कामं करणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे अधिकाऱ्यांना. एखादे आंदोलन जर सामंजस्यपणे तुम्हाला विनंती करत असतील तर तुम्ही वेळीच दखल का घेत नाहीत? का तोडफोड करणाऱ्याला कायदा मोडणाऱ्याला नंतरच तुम्ही दखल घेणार आहे याचंही उत्तर प्रशासनाने द्यावं आमची अपेक्षा आहे. सर याकडे या गोष्टीला अधिकारी जबाबदार आहेत असं तुम्हाला? नक्कीच अधिकारी जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात असलेल्या संपत्तीला बद्दल अधिकाऱ्यांनी दक्ष असलं पाहिजे. जी त्यांच्या अधिकारात संपत्ती त्या संपत्तीचा ताबडतोब अधिकाऱ्यांनी विचार करून वेळोवेळी जपणूक केली पाहिजे. त्याचे अहवाल प्रशासनाला पाठवले पाहिजेत आणि तरच जनतेची मालमत्ता सुरक्षित राहील असं आम्हाला वाटतं. सर आताच आपण म्हणलात की सदर बिल्डिंगला वीज पुरवठा नाही म्हणून ते काम थांबलेलं आहे, तर याकडे लोकप्रतिनिधीने बी लक्ष देण्याची गरज आहे का? नक्कीच आहे, पण लोकप्रतिनिधी कुठे आहेत? गेली 4 वर्ष तर इथं 3 वर्ष जवळजवळ हे झाल्यापासून 9 वर्ष इथं नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधीला काय आम्ही त्यांना तर धरलंच असतं, आम्ही जबाबदार त्यांनाही धरलं असतं. त्यांच्यासाठी मी एक सभापतीसाठी क्वार्टर बनले, बघा काय अवस्था आहे. त्यांना तर त्याची जे भावी सभापती आहेत त्यांनी तरी विचार करावा. गौतमराव भावी सभापती आहेत त्यांनी तरी विचार करावा की माझ्यासाठी सभागृह बांधले कसं जरा व्यवस्थित राहावं. त्यांना बी चिंता नाहीये. आज हे आपण आंदोलन करतो पण संबंधित कार्यालयाचे इथं कर्मचारी कोणीच दिसून येत नाही, कोणीच कर्मचारी नाहीये तिथं आणि असले तरी त्यांना बेफिकीर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता पोलिसांना फोन केले त्यांनी आलेत बघा आता साहेब अहंकारीच आहे. आता ते आम्हाला म्हणतील चला पोलीस स्टेशनला जाऊ आम्ही, आमच्यावर काय गुन्हे दाखल व्हायचे ते उद्या. आलेत अहंकारी साहेब आलेत, आता पोलीस प्रशासन आले, पण कुलूप लावणार म्हणजे लावणारच आम्ही. कोणतं किती कोणते नंबर कोणते कायदे वापरायचे तेव्हा 353 वापरा आणखी काय वापरा. या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारांकडे काय अपेक्षा आहेत आपल्या? अजितदादा पवारकडून आता काय अपेक्षा करावं? ते प्रचारात व्यस्त आहेत सध्या. त्यांचा प्रचार झाल्यावर त्यांना बोलू, एकदा भेटू आम्ही की काय चाललंय राज्यात बघा. ते स्वतः कायदे मोडायले. सर प्रशासनाने जर आपल्या आंदोलनाची दखल नाही जर घेतली तर यापुढे आपलं आंदोलन कसं राहील? पालकमंत्री 2 वेळेस गेले, गौतमरावांनी म्हणलं बरोबर आहे, पण पालकमंत्र्याला कुठं माहितीये की इथं काय चाललंय शहरामध्ये काय चाललंय याचं पालकमंत्र्याला काही माहित नाहीये. म्हणून आमची इच्छा आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमचे आंदोलन का होतात
याचा प्रशासनाला जॉब विचारावा आणि त्यानंतर आमच्यावर खटले दाखल करावेत. खटला किती मोठा आम्ही घ्यायला तयार आहे, 2 दिवस. काही प्रॉब्लेम नाही. हा थांबा म्हणा 2 दिवस त्यांना काही प्रॉब्लेम नाही. नाहीतरी काय एवढी अत्यावश्यक कामं नाहीत. उशिरा येतात अधिकारी कर्मचारी. उद्यापासून सकाळी बरोबर आम्ही इथे येणार आणि इथं सकाळी बरोबर 10ला येऊन संध्याकाळी 6ला मी बघणार कोणते कर्मचारी मध्ये आहेत बाहेर आणि तहसीलदार साहेबांना येऊन पंचनामे करायला लावणार. उद्यापासून ही मोहीम आमची चालू राहणार आहे. अजिबात यात खंड राहणार नाही. तरच हे काही अधिकारी कर्मचारी जर जागेवर आले तर माहित नाही. उद्यापासून आमचं हे बी राहणार. खेड विकास संघर्ष समिती या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळेस जायजा घेणार. कोण वेळेवर येते आणि कोण उशिरा येते दररोज आम्ही बघणार. सर, या पंचायत समितीच्या पटांगणामध्ये किंवा या ग्राउंडमध्येच एक तुम्ही माजी सैनिक आहेत, महाहुतम्याचा एक इथं एक चबुतरा बांधलेला आहे, त्याच्यावरती बूट चप्पल घालून नाही त्या गोष्टी होते, त्याबद्दल काय सांगणार आपण? नाही, त्याचं वेगळं. आता आजचं आंदोलन फक्त आमचं 4 क्वार्टर हँडओव्हर करावेत म्हणून आहे. आमचं बाकी काही नाही म्हणणं. आता पंचायत समितीने जर यामध्ये बेदखलपणा केला, आजचं तर काय व्हायचं ते होऊ द्या, पण पुढानंतर मात्र पंचायत समितीने आठवण करावा की इकडं कुणी फिरकत नाही जनता तुम्हाला बघायला. तुम्ही असं समजू नका की लोक शांत आहेत म्हणून. लोक बघतायत सगळं. आम्ही जागा करू आता लोकांना. लोक जरी जागे नसले, इथं काय काय चालतंय, कोण कोण कर, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. सगळी सिस्टम भ्रष्ट झाली. आम्हाला फक्त दिसतंय तेवढंच पाहिजे. बाकी गोष्टीवर काढल्यावर त्यांची पळती तोडी होईल दिवस रात्र. मागे याच्या अगोदर व्हिडिओ होते, महिला व्हिडिओ, त्यांनी तर अगदी काय लाईनच लावली होती विहिरीची, किती पैसे घ्यायचे. पण ते विषय आता नाही येत. आजचं आंदोलन फक्त आमचं 4 क्वार्टर जे आहेत पंचायत समितीचे कोट्यावधी रुपये बांधून ते ताबडतोब हँडओव्हर करावेत यासाठी आहे आणि आम्हाला खात्री आहे प्रशासन लवकर ते करेल.